देशातील जवळपास 47% मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल आहेत आणि यामध्ये खून, अपहरण आणि महिलांवरील गुन्हे यांसारखे गंभीर आरोप देखील आहेत, असं असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालात समोर आलेलं आहे। 72 केंद्रीय मंत्र्यांपैकी 29 मंत्र्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्हेगारी खटले घोषित केले आहेत, तर महाराष्ट्रातील 41 पैकी 25 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत। यापैकी 16 जणांवर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत। तसंच या अहवालानुसार देशातील 643 मंत्र्यांकडे 23,929 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचंही समोर आलेलं आहे। भाजप 336 मंत्र्यांपैकी 136 मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले। शिवसेना शिंदेंच्या 13 मंत्र्यांपैकी 7 जणांवर गुन्हे दाखल आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 10 पैकी 3 मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत। काँग्रेसच्या 45 मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले आहेत। देशभरात आम आदमी पक्षाच्या 16 पैकी 11 मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।